म्हणजे ज्याला हिंद केसरी मैदान म्हणतात आणि इथला गुलाल पण तितकाच महत्त्वाचा होता आणि प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण लढत झाली मथुर वर्सेस आरिब्या आणि आरिब्याच्या पैरात होता आज पिंट्या संभाजीनगरचा. दादा काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? आज आमची जी शर्यत झाली देसाई मैदानात, आज बैलांनी आमची पूर्णपणे मान शान सर्व राखलेले आहे आणि हे आमचे सहकारी मित्र संभाजीनगरचे फौजी जनार्दन घुले यांचा बैल पिंट्या, या दोन मालकांची, हे माझे पार्टनर धनेश आणि अजय, पिंट्याने आणि आरिब्याने पूर्ण इज्जत राखली, मान सन्मान दिला आम्हाला मिळून अड्ड्यात. त्याबद्दल आम्ही दोन बैलांचे मरेपर्यंत उपकार विसरणार नाही. दादा परफेक्ट नियोजन बोलतात त्याला, कारण का आता पिंट्या संभाजीनगरचा कसं काय तुम्हाला ठरलं की संभाजीनगरचा पिंट्या जर आपल्या पैऱ्यामध्ये पडेल तर नक्कीच काहीतरी कमाल करेल आणि तुम्ही बोलले होतो हार असो किंवा जीत असो आम्हाला आनंद आहे. आनंद आहे. याच्या पहिले मोरगावला अड्डा झालेला, 2 शर्यती पिंट्या आणि आरिब्यानी मारले होते. चोरमेकरचा मामाचा लक्ष्या आणि एक चिक्या आणि आपला MPL बावऱ्या आणि एक बैल होता. अशा 2 गाड्या मोरगावला केलेल्या. तेव्हाच माझ्या मनात एक निर्णय होता की पिंट्या आणायचा, कुठली तरी अशी मथुरचीच नाही, कोणातरी टॉपचं नियोजन करायचं, गाडी खेळायची. आणि मलाही त्यांच्या बैलाला उजेडताना, त्यांच्या बैलामुळे माझाही उजेडताना, माझ्या बैलामुळे त्यांचा बैल उजेडताला. आज आम्हाला खूप आनंद आहे. माझ्या सर्व मित्रपरिवारांना आज बैलांनी आमची पूर्णपणे शील गावाची इज्जत राखली. दादा तरसतात पैऱ्यामध्ये असो किंवा शर्यतीमध्ये, त्याच्याशी शर्यत करायला किंवा पैऱ्यामध्ये पहिला लोक तरसतात आणि आज आपली शर्यत झाली. अक्षरशः पैऱ्यासाठी मी अशा माणसांना फोन केला आहे, देतो बैल, उद्या देतो. 2 दात वासरू होते, या आरिब्याने शिकवलेत. तुम्हाला काही सांगतो, ओल्याचा फौजी म्हणून वासरू होता. आरिब्याला मी त्याला दिले अड्ड्यात, पण मी किती वेळा तरी बैल मागितला. त्यांचा प्रश्न राहिला, देतील नाही देतील आमची गोष्ट, पण मी भरपूर जणांनी बैल मागितला, कोणी बैल दिला नाही. शेवटी मला नियोजन करून बैल तिथून उतरवला. आज आमचा ड्रायव्हर जाकी भावासारखी गाडी काढली, एकदम जीवासारखी जबान दिलेली गाडी काढून दिली. आजपर्यंत जेवढे पण गाडीवर बसला साईल ड्रायव्हर बोलून घेतलाय. काल गाडी त्यांनी त्या मैदानात आज मी त्याला फोन करून बोलून घेतलाय की गाडीवर ड्रायव्हर तूच पाहिजे मला, आणि गाडी एकदम जिद्दीने काढून दिली. मला माहिती आहे स्वतः असलेली गाडी साहिल सोडत नाही. आज साहिल ड्रायव्हरचा पण आरिब्यावर हक्क आहे. अर्ध्या रात्रीला त्याच्यात त्यांनी कधी सांगा की दादा बैल पाहिजे, अर्ध्या रात्रीला त्याला बैल घरी. साहिल ड्रायव्हर काय बोलाल? आज मोठी बिंजोडची शर्यत होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायव्हर होते आणि विरुद्ध मथुर होता, मनात काय? मला आरिब्यावर पूर्णपणे विश्वास होता. धाग्यातली गाडी तुला देत नाही, पेंडिंगचा निर्णय बोलला तर आरिब्यात घेणार, म्हणून मी कसोटीने गाडी आखलत राहिलो. पण गाडी पुढं आरिब्या काढीत अंतर देत गेला, म्हणून माझ्यावर पूर्ण विश्वास आरिब्या होता. आरिब्या येतोपर्यंत मी तर आखलीत राहिले. आज तुमचा हाच विश्वास मालकाला एक विजयाचा गुलाल दिला. काय बोलाल त्या आरिब्या बैलाच्या मालकांबद्दल आणि त्यांच्या विश्वासाबद्दल? आरिब्याच्या मालकांबद्दल असं काही नसतं, ते सगळं माझ्यावरच होतात. त्यांचा पैरा तरी आला, तरी हो पैरा होता तरी मला पहिली जाई फोन केला, म्हणून मथुरची गाडी जमवायची आहे. बरं जमवा, माझा पूर्णपणे आरिब्या आहे, तुमचा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, माझा आरिब्या विश्वास ठेवा. पण त्याही पूर्णपणे परफेक्ट नियोजन करून टप्पा दिला. सुट्टीवरून कशी गाडी सुटली सुतापर्यंत, कसा परवताना तुम्ही समोरलाच बघत सुद्धा असेल मथुरची गाडी, काय वाटलं होतं तेव्हा? कालून ती गाडी पुढे होती, कारण ती मोठी गाडी बोलल्यावर खालची गॅस तिला लागणार, पण मी काय जिद्द सोडली नाही. आरिब्याला हात चालू ठेवला आरिब्यावर. आरिब्या मला माहिती आहे जवळजवळ 200 पावला खालची त्यांना निघून दिला, पण पूर्णपणे अंतर कापीतच गेला टाकेपर्यंत. दादा काय बोला, जिद्द ठेवली आणि हिंमत ठेवली तर प्रत्येक गोष्ट साध्य होतं. जे आपल्याला करायचं असतं ते जिद्द आणि चिकाटी ही मनात जर असली ना तर माणूस कुठलाही ध्येय गाठू शकतो. आणि तुमच्यासारखे आपले मोबाईल युट्यूबर असले ना की बैल हा गरीबाचा बैल कानाकोपऱ्यात पोहोचेल. कारण तुम्हाला पहिले सलाम आहे. जो माझा बॅनर काल पोचला आणि तुम्ही बैल उतरल्या इथे सर्वजण आले ना, तेव्हाच आम्ही समजलो होच आमचा विजय आहे. कारण आजपर्यंत बैल बांधला ना की याला याच्या हालत बघून कोणीही विचारायला येतो, आणि गाडी झाल्यानंतर त्यांना समजतो की हा शेलचा आरिब्या होता. दादा या विजयामागे मथुरला किती श्रेय द्याल? या मथुरचा श्रेय असा आहे, मथुरने मला जी चान्स दिली उजवी साईड घेऊन, तो सांगतो मी एक बोलतो ना मोठा भाऊ छोट्या भावाला सपोर्ट करतो, तशी त्यांनी आम्हाला साथ दिली, सपोर्ट केला आणि आमची जी मांग होती त्यांनी पूर्ण केली. आणि मथुरच्या मुले आज माझा आरिब्याचं नाव वर आलं, नाही तर मला कोणी ओळखत नव्हता ना माझ्या आरिब्याला कोणी ओळखत नव्हता. मेन 3-4 गावात आम्ही फेमस होतो की शिलचा आरिब्या पलतोय, आजूबाजूला माहीत होता. आज मथुरच्या मुलं, मथुरची गाडी जमली म्हणून माझा बैल पूर्ण पुढे आलाय.
आणि राहुलबाईचं मी धन्यवाद करतो. त्यांच्या मुलाला डबल एकदा मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो की त्यांनी मोठं मन करून गाडी खेळली माझ्याशी साईड घेऊन. नाही तर काही त्यांनाही काही एवढे काही पडलं नव्हतं की काय गरज आहे तुझी गरज, पण त्यांनी मोठं मन करून माझ्या बैलाशी गाडी खेळली. हे आम्हाला आनंद आहे. आणि असं राहू त्याही कधी बी सांगितलं बैल पाहिजे तर मी त्यांना बैल देणार. दादा एक बैल पळून होत नाही, आरबीआयने तर कमाल केलीच, पण त्याच्यासोबत संभाजीनगरचा पिंट्या होता. पिंट्याबद्दल काय बोला? पिंट्याबद्दल मला असं बोलायचं आहे की माझ्या मनात बसलेला होता तो पिंट्या. मी फौजीने मला जबान दिली की 25 तारखेला माझी घोडाबाईलामध्ये गाडी आहे. बोलो शेठ मी टेम्पो पाठवतो तिथनं, नाही आम्ही घेऊन येतो. माझ्या एक शब्दावर ती गाडी कॅन्सल करून काय भाडं होईल काय होईल आम्ही सर्व देऊ टेम्पोचा. 1 रुपया देखील बैलाचा शुल्क माझ्याकडून घेतलेला इथंही नाही ना मोरगावलाही नाही. असा माणूस भेटणे, असा फौजीसारखा माणूस भेटणे महाराष्ट्रात, फौजीसारखा माणूस भेटणे महाराष्ट्रात 0% एकदम भेटू शकत नाही. कारण की एक बिना शुल्क घेऊन मला बैल दिला त्यांनी. 2 दिवस झाले त्यांचा धंदा पाणी मोडून काय घरचा काय व्यवहार असतील ते सोडून माझ्या घरी येते. 2 दिवसापूर्वी ते आलेत. 24च्या संध्याकाळी निघलेत, रात्री पोहोचलेत. 25वा दिवस आणि इथे येते. दादा हा आजचा विजय कुणाला समर्पित कराल? हिंद केसरी मैदानात बोलावल्या. आजचा श्रेय मी देतो सरळ मला गौरवनी सांगितलं की तुला गाडी घ्यायला चान्स देतो, हे आमचा आनंद आहे. आणि माझ्यासाठी जो संभाजीनगरहून पिंट्याची मला फौजी ते बैल घेऊन आला ना, मी त्यांना पूर्ण श्रेय देतो की आज जर त्यांनी मला बैल नसता दिला तर मला मुंबईमध्ये कोणीच मथुरच्या विरुद्ध बैल देत नव्हता. मी त्यांना पूर्णपणे श्रेय देतो की त्यांचे आभार मी बैल मरेचपणे आम्ही म्हातारीपर्यंत विसरणार नाही. त्यांचे आभार आम्ही कधी विसरणार नाही. चालते पिंट्याचे मालकांशी बोलू द्या. तुम्ही व्यक्त व्हा थोडंसं. बोला माईक द्या. हो मोबाईल थोडा बंद करा की दादा. माझं नाव जनार्दन घुले, चापानेर संभाजी. आज मथुरमध्ये बिंजोडचा बादशाह म्हणजे मुंबई आणि घाट असो सर्वांचा आवडीचा बैल, आणि त्याच्या विरोधात शर्यत झाली, मैत्रीपूर्ण लढत झाली आणि पिंट्याने गुलाल घेतला. काय बोलाल? सर्वात प्रथम हेच बोलन की मला आज त्यांच्याबरोबर गाडी खेळायला भेटली. माझा बैल मथुरमुळे आज उजाडात आला, नाही तर इतके दिवस अंधारात. आज मथुरमुळे उजाडात आला. बघा ना दादा, मथुर हारो किंवा जिंको, इंडिया हो तकरीबन 6 महिन्याचं वासरू होतं तेव्हा मी घेतलेलं. आता 2 वर्षापूर्वी तेव्हा मी ऑन ड्युटीला हा त्यावेळेस घेतलेलं. बरं पिंट्या का नाव ठेवलंय पण? ते आमच्या मिसेसने ठेवलं. बरं अजून काय सांगाल? मथुरच्या बरोबर शर्यत झाली, काय सांगाल त्याच्याविषयी? मी जास्त सांगू शकत नाही बरं. कारण का तो आमच्या मनात होता पहिल्यापासून, हां. पण आज नशीब त्यांच्यामुळे माझा बैल आज उजाडात आला. मथुर. फक्त एवढं सांगू शकतो. हां. मग मुंबईला पहिल्यांदा आले का याच्या सुद्धा आधी आले होते? नाही पहिल्यांदा मग आता याच्या पुढे मुंबई बिंजोडला येणार का? येणार, अरे कोणी वा. बी बोललं तरी येणार. आणि घाटावरती कशी पिंट्याची कारकिर्दी आहे? घाटावर तिकडे बिनजोडला याला पडतोय तो 3 फेऱ्या. तिथे कसं काय त्याचा कमाल आहे? तिथे बी चांगली चांगलं कमाल आहे. 1 नंबरचा मानकरी झालेला बी 2-4 ठिकाणी. आज सगळ्या सोशल मीडियावरती एकच चर्चा झाली, छत्रपती संभाजीनगरचा पिंट्या आणि कुणाचा आहे तो पिंट्या. या सगळ्या चर्चेचं श्रेय कुणाला द्या? मथुरला देणार. तुम्हाला सांगितलं बी धप्पा बसन 12च्या नंतर हां. तो झाला. सगळ्यात जास्त मथुर. मथुर. तुम्ही पण खूप फॅन आहे म्हणायचं. हो मथुर. पहिल्यापासून. अजून राहुल दादाच्या विषयी काय सांगाल? राहुल दादाविषयी हे सांगन की मला कधी बी त्यांना बोललं तरी मी येईन. कधी पण याला तयार. कधी बी येणार. आपण कोणाकडून काही चारणे घेत नाही, वायदे घेत नाही, काही नाही. आणि आजचा हे हिंद केसरीचा बिंदोडचा गुलाल आहे, कुणाला समर्पित करायला? दादांनाच करणार. धन्यवाद. अरे त्यांच्यामुळे माझं सर्व काही. थँक्यू.